वृषभवाली काय म्हणते, शत्रुपक्ष कोण आपला, सासू आणि नणंद. आणि तुळवाली काय म्हणते, त्या शत्रुपक्षाला ताब्यात घेऊया आधी. मग तुळेची सून सासूचे पाय दाबून देते, ते पण सासूला झोप लागेपर्यंत. वृषभवाली काय करते, आपल्याला झोप लागेपर्यंत दाबत राहते आणि मग सासूच्या अंगावरच पडते. मग मेष राशीची सून नाही का आपल्या सासूचे पाय दाबत, ती पण कधी कधी दाबते, पण सासू लगेच किंचाळते, पुरे पुरे करते. प्रत्येकाला आपल्या पायाची काळजी आहेच ना. तसं यांचं नसतं. सासूला झोप लागली की नणंदेच्या ड्रेसला इस्त्री करून देते, नणंद खुश होते, मग दिराचा अभ्यास घेते, मग प्रियकराच्या शयनेमंदिरात रात्री दुधाचा ग्लास घेऊन जाते, बरोबर त्याला पाहिजे त्या अवस्थेत जाते, पण सगळी निजानीत झाल्यावर. म्हणून एका जाहिरातीत मी असं लिहिलं होतं की पत्नी जर वृषभ राशीची असेल आणि ती रात्री नवऱ्याच्या बेडरूममध्ये जायला लागली तर नवऱ्याला आज हनीमूनची पहिली रात्र असं वाटतं, आणि कन्या राशीवाली जायला लागली की त्याला फासावरच चाललोय आपण असं वाटतं. कारण काय कुठली टेन्शन येऊन आत ते दिल नेम नसतो. एक जनरल गंमत म्हणून तो भाग दिला होता. अशी तुळ राशी आपल्या शरीरातल्या मूत्रपिंडावर पडते. मूत्रपिंड म्हणजे किडनीचा विचार होतो. मध्यंतरी पुण्याला बालगंधर्वमध्ये कार्यक्रम झाला होता आणि त्या डॉक्टर लोकांनी मला बोलवलं होतं लेक्चर्ससाठी. तर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीवर मी लेक्चर्स देत होतो. तर तिथे एका मुलीने डॉक्टरने मला येऊन विचारलं की तूळ राशीच्या लोकांना एक किडनी फेल्युअर होणं, डायलिसिसवर ठेवायला लागणं असं सारखं घडतं का. तर मी म्हटलं की मी काय डॉक्टर नाही, तर माझं म्हणणं तुम्ही फायनल धरू नका, पण तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे. तर म्हणे आम्हाला बऱ्याच वेळा किडनीचे प्रॉब्लेम असलेले लोक तुळेचे मिळाले, त्याचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. म्हटलं असं काय हार्ड अँड फास्ट मी तर सांगू शकत नाही, पण एक कारण मला असं वाटतं की आपला मनाचा किडनीशी कसा संबंध आहे. तर आपण घाबरलो तर आपण लगेच बाथरूमला जातो, शॉक बसला की बाथरूमकडे जातो, म्हणजे संबंध काहीतरी आहे शॉकचा. तुळेची मंडळी बोलत नाहीत. अपमान झाला तर समोरच्याला राग करणं, फुटफुटणं, काही बोलणं असं ते करत नाहीत. मनातल्या मनात ठेवतात सगळं. असं मनातल्या मनात साठवून आतमध्ये कदाचित तो परिणाम होत असेल. आणि म्हणून हे लोक जे सांगतात सारखं पाणी प्या, नारळाचं पाणी प्या, किडनी स्वच्छ ठेव, हे कारण त्याचं. तुम्हाला काय वाटतं. मग त्या डॉक्टर लोकांनी त्या अँगलने विचार करायला सुरुवात केली. तेव्हा तुळेच्या बाबतीत मूत्रपिंडाची काळजी घेणे, ज्या कॅल्शियमच्या अतिरेकाने किडनी स्टोन होतो वगैरे ती काळजी घेणे, बायकांच्या गर्भाशयावर तूळ राशी पडते, त्यामुळे गायनिक काही प्रॉब्लेम असेल त्यांना वाटायला लागला तर आपले आपण निर्णय घेऊ नये. मैत्रिणीमध्येच बोलायचं आणि आपणच ठरवायचे उपचार, ते न करता एक्सपर्ट गायनॉलॉजिकडे जावं. ते डॉक्टर इतके विद्वान असतात, बरोबर तुम्हाला वेळच्या वेळी ट्रीटमेंट देऊन बरं करतात. म्हणजे बायकांच्या बाबतीत युटरसचे सगळे प्रॉब्लेम तुळेतनं उद्भवतात. स्पायनल कॉर्ड तूळ राशीच्या अंमलाखाली येतं, किडनी तुळेच्या अंमलाखाली येते, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली त्वचा आहे ना ती तुळेच्या अंमलाखाली येते. तुळेच्या बायकांनी कॉस्मेटिक्स फारसे वापरू नयेत. कॉस्मेटिक्सची ताबडतोब ॲलर्जी येणाऱ्या बायका तूळ राशीच्या असू शकतात, येईलच असं नाही, पण तुळेच्या स्त्रियांना ही सेन्सिटिव्हिटी फार असते. हा झाला तुमच्या मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा भाग. त्याच्यानंतर पार्टनर कुठला नसावा तर मीन राशीचा नसावा. मीन राशी कशी आहे आता काही वेळाने कळेल आपल्याला, पण मीनेमध्ये थोडासा अध्यात्माचा भाग आहे, भोळसटपणाचाही भाग आहे, पापभिरूपणा आहे. आणि तुळेमध्ये कसं आहे, निखळ विज्ञान आहे. ते परमेश्वराला मानतील पण ते सगळं विज्ञानाच्या पातळीवर अभ्यास करून मानतात. पूजार्चा करतील ते, पण पूजार्चा करताना काहीतरी मागणं हा त्यांचा भाग नसतो. मग अशी तुळेची एखादी बुद्धिवान सात्विक स्त्री आहे आणि मीनवाला पापभिरू आहे तर त्याला पुराण वगैरे आवडतात, आणि तुळवाली म्हणते त्या भाकड कथा वाटतात मला, मग दोघांच्यात मतभेद होतील. म्हणून तूळ आणि मीन यांचे विवाह जमत नाहीत. ह्या सगळ्या वर्णनावरून तुम्हाला एक तर कळलं, रिॲक्ट करत नाहीत, गोष्टी मनातल्या मनात ठेवतात. किती संतुलन असतं त्यांचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक पुढारी तूळ राशीवाला इलेक्शनच्या काळामध्ये सारखे लेक्चर देत होता, आणि समोर सगळी मंडळी जमली ती तेच पॉईंट तो सांगत होता. जगात अशक्य असं काहीही नाही, तुम्ही नेहमी हिंमत धरली पाहिजे. एक मेष राशीवाला वैतागला, तर एकदम उठून उभा राहिला. जगात अशक्य काय नाही म्हणजे काय, चाळणीत पाणी भरता येतं का. तर तो खरं आपण तर घाबरून गेलो असतो. तो म्हणला का नाही, पाणी साठेपर्यंत धीर धरला पाहिजे. हे उत्तर तूळ राशीवाला देऊ शकतो.
भडकत नाहीत. एक मुलगी अशी थिएटरमध्ये तिकीट काढून उभी होती आणि कोणतरी मुलाला वाटलं का ही एकटीच आली आहे, जरा गुंड प्रवृत्तीचा होता. तिला म्हणलं जाने मन आप अकेली है? ते म्हणले नाही नाही भाई साहब आपके जीजाजी भी साथ में आहे. हे उत्तर देऊन गप बसवणं जिला जमतं ते तोळ राशीवाले. म्हणून ह्या तोळेमध्ये एक सौम्यपणा आहे. आता प्रश्न असा येईल, एखाद्या मुलीने हे सगळं वर्णन ऐकलं आणि तिची आई म्हणाली अगं तुला आज एक स्थळ आले, त्याने विचारणा केली, त्याची राशी तूळ आहे. तर त्या मुलीने पटकन असं म्हणत आई हो आज ते उपाध्यायांनी सांगितलं अतिशय छान राशी आहे, सुसंस्कृत आहे. हे असं निर्णय कधी घ्यायचे नसतात. त्या मुलीची रास बघायची काय आहे, तिची आहे वृश्चिक, तिला ह्या मॅरिड लाईफ किंवा वृषभ आहे तिची आणि तिला मॅरिड लाईफमध्ये फार मस्त इंटरेस्ट आहेत वेगवेगळे आणि हा कायम संतुलित, हसायचं बोलायचं सगळं शांतपणे संतुलितपणे. आणि मग तिला असं वाटेल की आपण थोडा विचार करायला पाहिजे होता. म्हणून कुठल्याही राशीला असं लेबल चिकटवलेलं नाही ही चांगली पण काही फील्ड असेल की नाही, कशासाठी चांगली. मला लोक म्हणतात 12 राशीत सगळ्यात चांगली राशी कोणती, तुम्हाला कशासाठी पाहिजे. शृंगारासाठी वृषभ चांगली, लढवय्यपणासाठी मेष चांगली, वक्तृत्वासाठी मिथुन चांगली, स्वयंपाक करायला कर्क चांगली, करारीपणासाठी सिंह चांगली, घोळ घालायला कन्या चांगली. तुम्ही आधी तुमचा पर्पज काय तो सांगा. पण लोक एक असा शिक्का मारतात. म्हणून ह्या 7व्या राशीमध्ये अतिशय महत्त्वाचा गुण, जी मुलगी स्वतः खूप सुसंस्कृत आहे, कल्चर्ड आहे, सिव्हिलाइज आहे, तिला आपल्या समोरच्या माणसाचं एक आदरणीय वागणं आवडतं, त्याने आपला आदर केला पाहिजे असं आवडतं, तिने त्या तुळवाल्याशी लग्न करावं. पण मेष सिंह आणि धनुवाली एखादी तापट मुलगी आहे किंवा बाई आहे, नवरा तुळ राशीवाला आहे आणि तिने एवढंच सांगितलं ही शेजारीण बाई आज वाटेल ते बोलली आहे मला आणि मला बोलली काय वाटलं मला तुमच्याबद्दल बोलली हो, असं पण बायका भडकवतात नवऱ्याला. आणि हा शांतपणे म्हणाला हे बघ तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, निंदकाचे घर असावे शेजारी. तर ती भडकेल की नाही. तेव्हा तुम्ही आधी गप बसा, मला काठी आणून द्या, मी बघते काय करायचं ते. माझा नवरा अन्यायाविरुद्ध दात पण मागत नाही, याचा तुळेच्या बाईला त्रास होऊ शकतो. मग तुम्हाला लोकांना कधी कधी कन्फ्युजन वाटते की परवा ते उपाध्ये एवढं म्हणले तुळ अशी किती छान असते वगैरे आणि ह्या माणसाला तर त्रास आहे किंवा बाईला, कारण टेम्परामेंटली ती बरोबर नाही. तुम्ही मला जर तुमच्या घरी जेवायला बोलवलं आणि तुम्ही नॉनव्हेजमधले एक्सपर्ट आहात, एक एक पदार्थ काय काय करून ठेवले, तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की नाही की नरसोबावाडीच्या उपाध्यांना मी बोलवलंय. ज्याला अंड म्हटल्यानंतर तो आंघोळ करतो असा मनुष्य तिथे आल्यानंतर त्याला ते आवडेल का. ते अतिशय चांगलं आहे, पण ते तुमच्यासाठी जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी. हे मी मधनंच का सांगतोय, लोक राशीचं ऐकतात आणि लगेच त्याप्रमाणे वागायला जातात. असं घडलं होतं, राशीचक्र बघायला एक जोडपं आलं होतं आणि त्या माणसाची रास होती मेष. तो काही दिवसांनी मला थिएटरमध्येच भेटला. मला म्हणाला का हो तुमचा प्रयोग पाहिल्यापासून माझी बायको सारखी मला हिणवते, तू मेंढा रे, तुझ्यातनं काय होणार आहे. का तर मेष राशीचं बोधाची मेंढा आहे. मग वृषभ असेल तर बैल म्हणणार का तुम्ही त्याला. तर असं आहे जनरल वर्णन आहे, ते आपल्याला सुटेबल आहे का बघायचं. मला बरेच लोक विचारतात या राशीचं भाग्यरत्न कुठलं, या राशीचा लकी कलर कुठला. तर मी तुमच्या डोक्यातनं एक अंधश्रद्धा काढू इच्छितो. राशीवरनं रत्न पाहत नाहीत. राशीला रंग राशींचे रंग असतात पण राशीचा भाग्यरंग वगैरे नसतो. ही रत्न जी आहेत ही रोगहारक आहेत, ही भाग्यकारक नाही आहेत. तुम्हाला जर काही बायकांना अंगावर जाणं, रक्तस्राव, मासिक धर्माचे त्रास असतील तर तुम्हाला वैद्य लोक सांगतात मौक्तिक भस्म घ्या. मग तुम्ही केमिस्टकडे गेल्यावर तर मौक्तिक भस्माच्या बाटलीवर काय लिहिलेलं असतं, हे प्रदोष, धुपणी असे रोगाची नावं लिहिलेली असतात. ज्या मोत्यापासून भस्म बनवतात ते भस्म तुमच्या बायकांच्या मासिक धर्माच्या रोगावर चांगले असतात. हे बरोबर आहे, ह्या रत्नांचा उपयोग आहे. पण तो मोती वापरल्यानंतर नवऱ्याचं प्रेम मिळते, मोती वापरल्यानंतर सासू शांत होते, हे कुठे येतो, याचा काय अर्थ आहे याच्यात. एक रत्न वापरल्यावर बाकीच्या लोकांवर कसा परिणाम होईल. ही रत्न भाग्यकारक आहेत असं नाही, तर ते रोगहारक आहेत. मग प्रवाळ भस्म, तुम्ही प्रवाळ भस्माचं लिटरेचर बघा, ब्लड प्रेशरच्या त्रासावर ते रेकमेंड करतात बऱ्याच वेळा. हिरक भस्म हिऱ्यापासून बनवतात, महारोगावर रेकमेंड करतात. ते नवीन लग्न झालेल्या जोडप्याला हिरा वापरायला देतात. हिरा हा विधवा, विद्यार्थी आणि ब्रह्मचार्याने वापरू नये. नवीन लग्न झालेल्या जोडप्याने अवश्य वापरावा आणि वेश्याने सतत वापरावा. यामागे काय कारण असेल तर हिरा जाळला
की जे उरतं त्याला कार्बोनाडो म्हणतात. 90% कार्बन असतो तो हिरा वापरल्यानंतर माणसाची कामवासना जागृत होते आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्याला ते आवश्यक असतं. पण ज्याची बायको दीर्घकाळ माहेरी गेली आहे त्याला तुम्ही डायमंड दिला तर शेजारीला त्रास होईल का नाही? थोडं लॉजिक वापरून मग तुम्ही हे रेकमेंड केलं पाहिजे. म्हणून मला सुरुवातीला तुम्हाला खुलासा करायचा की रत्न रंग धडाधड कोणाला वाटेल ते सांगू नका, त्याची आवश्यकता आहे का हे बघायचं. चला, तुळ राशीच्या निमित्ताने मला हे सगळं सांगायला मिळालं तुम्हाला. 12 राशीमध्ये सगळ्यात सुसंस्कृत, सभ्य, अत्यंत ज्ञानी असून नम्र अशी राशी असल्यामुळे शनिदेवानी ही राशी स्वतःची श्रेष्ठ राशी ठरवलेली आहे. अर्थात त्यांनी श्रेष्ठ ठरवलेली राशी म्हणजे आम्ही तुम्हाला नमस्कार केलाच पाहिजे तुळवाल्यांना. जे कोण तुळवाले इथे बसलेत का घरोघरी ऐकतात त्याने माझा नमस्कार स्वीकारावा.